पितृपक्ष कुत्र्याला शांतपणे खाऊ घाला ही एक वस्तू 7 जन्मांची गरिबी दूर होईल. जितका पैसा हवा आहे तितका मिळेल. मित्रांनो, पितृपक्षात कुत्र्याला खाऊ घाला ही एक छोटीशी कृती तुमच्या 7 जन्मांची गरिबी दूर करू शकते. इतका धन तुमच्याकडे येईल की त्याला सांभाळणं अवघड होईल. जन्मोजन्मीचं पितृदोष समाप्त होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होता ती गोष्ट तुमची होईल. मित्रांनो, जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील किंवा घरात पितृदोष असेल तर माणसाचं आयुष्य जगता जगता नरक बनून जातं. माणूस कर्जबाजारी होतो, आजारांनी त्रस्त राहतो, डोकं सतत जडसर आणि चिंतेने भरलेलं असतं. रात्री झोप येत नाही, घरात सतत भांडणं कलह सुरू असतात, पती पत्नीचे संबंध तुटतात, लग्न होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, कुळवंश पुढे जात नाही. घरात अवघड आणि विचित्र नकारात्मक शक्तींचं वास्तव्य होऊ लागतं. तांत्रिक, आत्मा, भूतप्रेत, पिशाचांचा त्रास होतो. घरातील मृत्यूंची शक्यता वाढते. अपघात, दुर्घटनांचे प्रमाण वाढते. म्हणूनच असं म्हणतात की पितरांना प्रसन्न करणं खूप गरजेचं आहे. आणि या पितृपक्षात एक विशेष महासंयोग बनतो आहे. अशा वेळी जर तुम्ही फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खाऊ घातली तर तुमचे पितर कितीही नाराज असले तरी सर्व पितृदोष दूर होतील. पितर प्रसन्न होतील. लग्न होत नसेल तर लग्न होईल. संतान नसेल तर संतान प्राप्ती होईल. प्रेमात यश मिळेल. इच्छित विवाह होईल. व्यवसायात आणि नोकरीत यश मिळेल. एवढं धनसंपत्ती मिळेल की सांभाळणं कठीण होईल. फक्त या पितृपक्षात कुत्र्याला एक छोटीशी वस्तू खाऊ घालायची आहे. शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की जर पितरांची कृपा असेल तर कधीच धनाची कमतरता होत नाही. घरात सदैव आनंद आणि शांती नांदते. पण जर तेच पितर आपल्यावर नाराज असतील, आपल्यावर भयंकर पितृदोष असेल तर आपलं प्रत्येक काम अयशस्वी होतं. कोट्यवधींचं कर्ज आपल्या डोक्यावर चढतं. माणूस दारोदारी भीक मागतो, तडफडतो. परिवारात भांडणं सुरू होतात. घरात मतभेद निर्माण होतो. कुटुंब विखुरले जातं. माणूस हळूहळू मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त होतो, वेडसर होतो. अशा कुटुंबाचा, अशा कुलाचा कधीच विकास होत नाही. लग्न जमत नाही. संतती होत नाही. मुलं बिघडू लागतात. म्हणूनच नेहमी आपल्या पितरांचं तर्पण करत राहा. पितृपक्षामध्ये खास उपाय करत राहा जेणेकरून पितर नेहमी आपल्यावर कृपा करीत राहतील आणि कधीच नाराज होणार नाहीत. आणि आज या माहितीमध्ये मी असं एक महाउपाय सांगणार आहे की जर तुम्ही फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खाऊ घातली तर तुमची 7 जन्मांची गरिबी दूर होईल. घर आणि कुटुंबातील सर्व अडचणी दूर होतील. ज्याच्यावर तुम्ही हात ठेवाल ते सोनं होईल. जिथे पाऊल टाकाल तिथून धनसंपत्ती वाहू लागेल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कुबेर देवतांचं वरदहस्त तुमच्यावर राहील. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त पितृपक्षात कुत्र्याला एक छोटीशी वस्तू खाऊ घालायची आहे. कारण मित्रांनो, कुत्रा हा भैरवनाथ व यमराज यांचा वाहन मानला जातो. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की पितृपक्षात जर आपल्याला आपल्या पितरांना तृप्त करायचं असेल, त्यांना प्रसन्न करायचं असेल तर कुत्र्याला काही विशेष वस्तू खाऊ घालणं खूप पुण्यकारक असतं. असं मानलं जातं की जेव्हा आपण कुत्र्याला अन्न देतो तेव्हा तो थेट आपल्या पितरांपर्यंत आणि यमदूतांपर्यंत आपली श्रद्धा पोहोचवतो. म्हणून पितृपक्षात कुत्र्याला अन्न देणं आणि काही उपाय करणं अत्यंत पुण्यकारी आहे. मित्रांनो, तुम्हांपैकी अनेकांना पैशांची खूप टंचाई भासते. मला माहिती आहे. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता
पण हातात काहीच राहत नाही. काही थोडे पैसे मिळतात तेही कुठेतरी खर्च होतात. कधी कर्ज फेडावं लागतं, कधी घरखर्च वाढतो. पैसा साठ नाहीच आणि त्यात वरून कर्ज घ्यावं लागतं. तुमच्याही काही इच्छा आहेत ना? तुम्हालाही इतरांप्रमाणे, नातेवाईकांप्रमाणे, शेजाऱ्यांप्रमाणे तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. पण काय घडतं? सगळं उलटंपालट होतंय. पूर्वी जे तुमच्याकडे होतं तेही निघून गेलं. तुम्ही पुढे जाणं दूरच, मागे चाललात. शेजारी, नातेवाईक रोज काही ना काही नवं घेतात. कोणी नवं घर घेतंय, कोणी नवीन गाडी, कोणी मुलांना मोठ्या शाळेत घालतोय, तर कोणी बाईक, मोबाईल देतोय. आणि तुम्ही जिथे होतात तिथूनही मागे गेला आहात. जवळ असलेली संपत्तीही निघून गेली. अखेर का असं होतं? देव का तुमच्यासोबत असं करतोय? तुम्ही देवाला दोष देता, नशिबाला दोष देता, पण आता ते थांबवा. कारण हे सर्व कुणाचा दोष नाही. जर काही दोष असेल तर तो आहे पितृदोष. होय मित्रांनो, जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, डोकं नेहमी जडसर राहत असेल, मनात विचित्र विचार येत असतील, किंवा तुम्हाला स्वप्नात मृत नातेवाईक दिसत असतील, किंवा घरात अचानक अपशकुन घडत असतील, जसं की मुलांना अचानक दुखापत होणं, घरात आग लागणं, साप दिसणं, तर हे सर्व संकेत असतात की आपल्या पितर आपल्यावर नाराज आहेत. घराचा जो मुखिया असतो किंवा पुरुष मंडळी असतात ते वाईट संगतीत अडकतात. मुलमुली ही वाईट मार्गाला लागतात. नशा करतात, जुगार खेळतात. बायकाही चुकीच्या संगतीत अडकतात. परक्यांच्या प्रेमात पडतात. ही सगळी लक्षणं पितृदोषाची असतात. जेव्हा आपले पितर आपल्यावर रागावलेले असतात तेव्हा हे सगळं घडतं. म्हणूनच पितरांना प्रसन्न करणं फार गरजेचं आहे. आणि ते कसे प्रसन्न होतील? फक्त एक छोटीशी वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आणि यंदा तर पितृ पक्षात एक विशेष महासंयोग निर्माण झाला आहे, जेणेकरून तुम्हाला जे जन्मोजन्मींचे पितृदोष आहे ते सहजपणे दूर होईल. फक्त कुत्र्याला ती एक गोष्ट खायला द्या आणि तुम्ही स्वतःच पाहाल. इतकं धन येईल की तुम्ही साठवूही शकणार नाही. ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी लग्न होईल. संतान सुख नक्की मिळेल. गाडी हवीये, बंगला हवा आहे, लवकरच तुमचं होईल. कारण पितरांची कृपा जेव्हा होते तेव्हा योग अचानक तयार होतात. कदाचित आज तुमच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नसेल, पण अचानक काहीतरी चमत्कार होईल. एखाद्या पुष्टानी जमिनीचा पैसा मिळेल, नवीन संधी मिळेल, धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुलतील. फक्त ते एक लहानसं कार्य करा. कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खाऊ घाला. पण त्याआधी आजची ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा. ही माहिती बनवायला खूप मेहनत घेतली आहे, म्हणून कृपया एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये सत्य मनाने, श्रद्धेने लिहा, जय पितृदेव. तुमच्या पितरांना आठवा आणि जय पितृदेवता लिहायला विसरू नका. तुमच्यासाठी एक मंत्र, पितृदेवताय नमः. हा मंत्र नित्य जप करा. आता आपण त्या गोष्टीकडे जाऊया. कुत्र्याला नेमकं काय खायला द्यायचं आहे? त्याआधी या पितृ पक्षात काय करावं आणि काय टाळावं हे मी तुम्हाला सांगते. कारण काय होतं, आपण प्रत्येक वर्षी पितृपक्ष पाळतो, पितरांना आठवतो, तर्पण करतो आणि वाट बघतो की ते आपल्यावर प्रसन्न होतील. पण उलटच होतं. आपणच काही चुका करत राहतो. या वर्षी त्या चुका होऊ देऊ नका. मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे, लक्ष देऊन ऐका.
सध्या पितृ पक्ष सुरू आहे म्हणून प्रवास करू नका. जर फारच आवश्यक असेल तर पितृ देवतांचं स्मरण करून प्रवास करा, पण शक्य असल्यास थोड्या दिवसांसाठी प्रवास टाळाच. तसंच घरात तामसिक अन्न म्हणजे मांसाहार वगैरे शिजवू नका, खाऊही नका. जेव्हा आपल्या पितर जिवंत होते तेव्हा ते वेगळं होतं, पण आता जे पितृ देवता बनले आहेत ते शुद्ध व सात्विक झाले आहे. ते तुमच्या घरी येतात आणि जर घरात मांसाहार शिजवला असेल तर त्यांना राग येतो आणि ते घरात टिकत नाहीत. म्हणूनच पितृ पक्षात मांसाहार टाळाच. शिजवू नका, खाऊ नका. पितृ पक्षाचे हे 16 दिवस हे शांततेचे दिवस असतात. त्यामुळे घरात मोठ्या आवाजात बोलणं किंवा ओरडणं टाळा. इतर कुटुंबियांनाही सांगावं की घरात शांतता ठेवावी. जर आधीपासून काही वाद किंवा भांडणं सुरू असतील तर ती नंतर मिटवा. आत्तासाठी शांती राखणं आवश्यक आहे. हे 16 दिवस संपूर्ण घरात समाधानाने, प्रेमाने घालवा. कोणताही जुना राग, द्वेष सगळं विसरून जा. जुनं भांडण असलं तरी ते मागे टाका. सगळ्यांना सांगा की या काळात सुखाने वागा, शांततेत राहा. मुलांना रागावू नका, डांबरू नका. कारण आपले पितृ देवता हे आपल्या मुलांच्या रूपात सुद्धा असू शकतात. ते मुलांवर फार प्रेम करतात आणि जर तुम्ही मुलांना ओरडाल, माराल, रडवून टाकाल तर पितरांना खूप राग येतो. म्हणून जर मुलांनी काही चूक केली तर प्रेमाने समजावून सांगा, पण रागवू नका. गाल्या देणं, अपशब्द वापरणं, दारू पिणं या सगळ्या गोष्टी या 16 दिवसात बिलकुलही करू नका. या छोट्या चुका तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट ओढू शकतात. तुमचं हेच स्वप्न असतं ना की पितर प्रसन्न व्हावेत आणि तुमचं आयुष्य उजळून जावं. मग जर तुम्ही या चुका कराल तर असं कसं होईल? म्हणून पितृ पक्षात या चुका करू नका. याचबरोबर जर तुमच्या घराबाहेर एखादा कुत्रा रडत असेल किंवा घराच्या दारात उभा असेल किंवा एखादी गाय घरासमोर आली असेल किंवा कोणताही जंगली प्राणी, तर त्याला त्रास देऊ नका. त्याला मारू नका, झिडकारू नका, अपशब्द बोलू नका. हे लक्षात ठेवा. आपले पितर हे पशूंच्या रूपात तुमच्या घरी भेटायला येऊ शकतात. ते तुमच्या हालचाल जाणून घेण्यासाठी येतात. म्हणूनच प्राण्यांना त्रास देणं, दुरावणं पूर्णपणे टाळा. यासंबंधी अजून काही महत्त्वाचं सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पितृ पक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ही गोष्ट आपण सगळेच म्हणतो, कारण पितृ पक्ष हा केवळ पितरांची आठवण काढण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा काळ असतो. नवे शुभारंभ टाळले जातात. म्हणून घरात सगळ्यांनी श्रद्धा आणि शिस्तीने वागा. जसं की पूजापाठ झालं किंवा इतर धार्मिक कार्य, ती पितृ पक्षात करू नये. पितृ पक्षात रात्री उशिरापर्यंत जागणंही टाळावं आणि त्याचबरोबर आळस देखील करू नये. दिवसा झोपणं बिलकुल टाळा, कारण हा पितरांचा सण असतो. आपले पितर दिवसा आपल्या घरी येतात आणि जर तुम्ही झोपलेले असाल तर ते खूप नाराज होतात. म्हणून दिवसात झोपणं पूर्णपणे बंद करा. तुमचे पितर घरी असतील आणि तुम्ही झोपलेले असाल तर ते तुमच्यावर रागावतील. तसंच या 16 दिवसात शरीराचे कोणतेही केस, दाढी किंवा केस कापू नका. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, श्राद्ध किंवा तर्पण हा कार्य दाखवण्यासाठी किंवा अहंकारासाठी करू नये. हे अत्यंत श्रद्धेने, नम्रतेने आणि भक्तिभावाने करावं. दररोज आंघोळ करून शुद्ध होऊन आपल्या पितरांचे स्मरण करा. त्यांना तर्पण द्या. पितरांनी जे धन दिलं आहे त्याचा अपव्यय करू नका. फाजील खर्च करू नका. मानूया की तुमचे पितर म्हणजे तुमचे आजोबा आता हयात नाहीत,
पण त्यांना एखादी गोष्ट आवडत नसे तर ती गोष्ट या 16 दिवसात बिलकुल करू नका. उदाहरणार्थ, जर तुमच्या पितरांना दारू प्यायला आवडत नसेल तर तुम्ही दारू तर पिऊच नका आणि घराबाहेर किंवा घरात कुणालाही पिऊ देऊ नका. जर तुमच्या पितरांना दाल उसळ आवडत नसेल तर दाल सुद्धा घरात शिजवू नका. ही सर्व गोष्टी पितरांच्या श्रद्धा आणि इच्छेचा सन्मान करणं आहे. जर आपण त्या गोष्टींचा अपमान केला तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. आता जे करणं आवश्यक आहे ते लक्षपूर्वक ऐका. श्राद्ध करणं, तर्पण करणं हे आवश्यक आहेच. पिंडदान आणि अर्पण अवश्य करा. आपल्या पूर्वजांचं नाव स्मरून त्यांना तीळ आणि जल अर्पण करा. तसंच काही प्राण्यांना अन्न देणं हे अत्यंत पुण्याचं कार्य मानलं जातं, कारण ते आपल्या पितरांचे प्रतीक मानले जातात. जसे की गाय, कावळा, कुत्रा, मुंग्या, मासे. पितरांना जे जेवण अर्पण करता त्याचे 5 भाग करा. त्या 5 भागांचं अशा पद्धतीने वाटप करा. 1 भाग गायेला, दुसरा भाग कावळ्याला, तिसरा भाग कुत्र्याला, चौथा भाग मुंग्यांना, 5वा भाग माशांना. जर कावळा सापडला नाही तर काही हरकत नाही. तुम्ही तो अन्नाचा भाग घराच्या टेरेसवर किंवा चबुत्यावर ठेवू शकता. या सर्व गोष्टींचं श्रद्धेने पालन केल्यास आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि घरात सुख, समाधान आणि आर्थिक समृद्धी नक्कीच येईल. कोणतीही चिमणी खाऊ आणखी खाई तरी त्यातून पितरांना खूप फायदा होणार. चौथा मुद्दा म्हणजे ब्राह्मणांना भोजन करावं आणि नक्कीच दान करावं. पण दान नेहमी गरिबाला करावं. होय, आणि काय दान करायचं हे मी सांगते. जर तुमच्या पितरांना किंवा पूर्वजांना एखादी गोष्ट आवडायची असेल, उदाहरणार्थ गुलाबजामुन, तर तुम्हाला तीच गोष्ट एखाद्या गरिबाला दान करायची. अशा प्रकारे मित्रांनो, दानपुण्य करावं आणि कोणाला गरज आहे त्या व्यक्तीस दान करावं. जेवणाची गोष्ट घेता जीवनासाठी आवश्यक गोष्ट दान करा. जसं की अन्न, अनाज, गेहूं, तांदूळ, डाळ यांचा दान करा. घीचा दान करा. खूप फायदा होईल. तुमच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर श्राद्ध करावं. रोज सकाळी घरात तुलसी आणि दीपक लावून पितरांचा आवाहन, स्मरण करा. तसेच मित्रांनो, जुते चप्पलांचा देखील विचार करा. होय, जुते चप्पल हेही दान करण्यास अत्यंत पुण्यकारी मानले जातात. हे नक्की करा. आता मी तुम्हाला सांगते ती कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट. हे उपाय करून पहा. जर तुमच्यावर जास्त कर्ज आहे किंवा आर्थिक गडबड आहे, धनदौलत कमी पडते आहे किंवा कोणाला आजार आहे, हे सर्वांसाठी उपाय आहे. पहिली गोष्ट, ज्या लोकांना धनसंपत्तीची खूप कमी आहे, जे रोज मेहनत करतात पण काम जमत नाही, धन येत उदाहरणे पण टिकत नाही, अशांसाठी हा उपाय योग्य आहे. तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं, कुटुंबाची प्रतिष्ठा वाढावी, हे सर्वासाठी. म्हणजे पितर प्रसन्न असतील तर धन आपोआप येऊ लागेल. हे छोटंसं उपाय पितृपक्षात तुम्ही रोज किंवा किमान 16 पैकी दिवस तरी याचा उपयोग करा. आणि पितरांच्या तिथी दिवशी देखील हा उपाय अवश्य करा. काय करायचं? कमीत कमी 4-5 रोट्या बनवा. एक मोठा प्याला किंवा थाळी घ्या. त्यात दूध ओता. त्या दुधात रोटीचे चिरलेले तुकडे, चुरा नीट मिक्स करा. मग ती पूर्ण थाळी कुत्र्यांना खाऊ म्हणून द्या. आणि मनात फक्त हे विचार ठेवा की माझे पितर माझ्यावर प्रसन्न आहेत आणि फार लवकर माझ्या जीवनात भरपूर धन येणार आहे. दूध हे चंद्र आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कुत्र्याला दूधरोटी खाऊ घालण्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल, पितर तृप्त होतील आणि तुमच्या वंशात समृद्धी येईल. इतकं धन येईल की काही वेळा सांभाळणं योग्य होणार नाही.
तसेच जर कुणाला गंभीर आजार आहे जसे की कॅन्सर, लकवा, किडनीची समस्या, हातात दोष, रक्तदाब, साखर इत्यादी किंवा वारंवार आजार लागतात तर तो उपाय करावा. रोटीवर सरसो, मोहरी, तेल लावा. ती रोटी कुत्र्याला द्या. हा उपाय कमीत कमी वेळा करावा. विशेषत्वाने जर कुटुंबात काळा कुत्रा मिळाला तर त्याला खाऊ घालावा. कारण सरसो तेल शनी आणि यमदेवांना प्रसन्न करते आणि रोगदोष दूर करतो. जर एखादा कुत्रा आजारी असेल, जखमी किंवा रोगग्रस्त तर त्याला पशुवैद्यकाच्या हाताळणीखाली न्यायला मदत करा किंवा त्याला दवाई खाऊ द्या. तुमचे दिलेलं कृत्य त्यासाठी बरे ठरेल. पितर प्रसन्न होतील आणि तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला रोटीवर हलकासा मध, शहद लावायचा आहे. फारसा नाही, फक्त हलकासा. आणि ती रोटी तुमच्या पितृदेवतांना अर्पण करायची आहे. होय, पितृदेवतांना अर्पण करायची आहे. जेव्हा तुम्ही तर्पण करता तेव्हा ही मध लावलेली रोटी पितरांना मनोभावे अर्पण करा. तर्पण झाल्यानंतर ती रोटी उचलून कुत्र्याच्या पिलांमध्ये वाटा. होय, कुत्र्याच्या लहान पिलांना ती रोटी खायला द्या. जर कुत्र्याची पिल्लं उपलब्ध नसतील तर शेवटी उपाय असा की ती रोटी मोठ्या कुत्र्यांना द्या, पण शक्य असेल तर लहान कुत्र्यांनाच खायला द्या. मध हे गोडवा आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि हा जो उपाय आहे तो लग्नात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करतो, पती पत्नीमध्ये प्रेम वाढवतो आणि ज्याच्याशी विवाह करायचा आहे त्याच्याशी लग्न होण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करतो. मित्रांनो, हा उपाय लवकरात लवकर करा. लवकरच तुमच्या लग्नाच्या सनई चौघड्यांचा आवाज घुमू लागेल. आता पुढचा उपाय तो आहे संतान प्राप्तीसाठी. कधीमधी अनेक वर्ष लग्न होऊनही मूल होत नाही. समाजाचे टोमणे, कुटुंबाचे आरोप सहन करावे लागतात. अशा वेळी हा उपाय करा. फक्त काही दिवसांतच संतान सुखाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. काय करायचं आहे? या पितृ पक्षात तुम्हाला कुत्र्याला तूप लावलेली पोळी खायला घालायची आहे. कुत्र्याला कशा प्रकारे पोळी खायला घालायची हे लक्षात ठेवा. जर तुमच्या आजूबाजूला एखादी गर्भवती मादी कुत्री, सुका असेल तर तिला ही तूप लावलेली पोळी खायला द्या. का द्यायची? गर्भवती मादी कुत्रीला तूप लावलेली पोळी खायला घातल्याने तुमचीही लवकरच गोद भरू शकते. म्हणजेच तुम्हाला लवकरच संतान प्राप्तीचा आनंद मिळू शकतो. हा उपाय फक्त स्त्रियांनीच करावा आणि फक्त त्या स्त्रियांनी ज्यांना संतान प्राप्त करायचे आहे किंवा गर्भधारणा करायची आहे. कसं करायचं? ज्या स्त्रीला मूल हवं आहे तिने एखाद्या गर्भवती मादी कुत्रीला तूप लावलेली पोळी स्वतःच्या हाताने खायला घालावी. तूप हे दिव्यत्व आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आणि हे अशा पवित्र अवस्थेतील कुत्रीला खाऊ घातल्यास पितर प्रसन्न होतात आणि संतान सुखाचा आशीर्वाद देतात. त्याचबरोबर ती गर्भवती कुत्रीही तुमच्यावर एक प्रकारे शुभाशीर्वाद देईल असा भाव आहे. यामुळे भैरवनाथांची ही कृपा तुमच्यावर होते आणि तुमचे कुलदैवही प्रसन्न होतात. तुमच्या वंशाची वृद्धी होण्यासाठी ही अतिशय प्रभावी उपाय आहे. जरूर करून बघा. आता शेवटचा उपाय उरला आहे. तो आहे कर्जमुक्तीसाठी. काय करायचं? पितृपक्षात पोळीवर गूळ लावून कुत्र्याला खायला द्यायची आहे. हा उपाय पितृपक्षाच्या काळात रोज करायला हवा आणि पितृपक्ष संपल्यावरही प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करत राहा. गूळ पितरांना अत्यंत प्रिय आहे. पोळी पृथ्वी तत्वाचं प्रतीक मानली जाते. गूळ आणि पोळी एकत्र करून कुत्र्याला खायला घातल्याने आर्थिक अडथळे दूर होतात, कर्ज मिटू लागतं आणि घरात धनलाभ होतो. जे कर्जाचं ओझं तुमच्या माथ्यावर आहे तेही हलकं होईल. तुमचं आर्थिक जीवन पुन्हा उभं राहील. तर मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. पितृपक्षात कुत्र्यांना काय खायला द्यायचं, कोणते उपाय करायचे, काय काळजी घ्यायची, सर्व काही समजावून दिलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.